सध्या मी कोल्हापूर नागपूर या रेल्वेने प्रवास करत आहे आणि सध्या आपली जी रेल्वे आहे ही लातूर रोडला थांबलेली आहे। जसं की आपण इथे पाहू शकता, हा ओव्हरब्रिज आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी कदाचित सरकारने एक नवीन खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे। ते म्हणजे आपण बघू शकता की रात्रीचे 9:15 9:30 वाजत आलेले आहेत। हा पूर्ण शेतीचा पट्टा आहे, इथे कुठेही एकही गाव नाही, एकही वस्ती नाही आणि हा आपला प्लॅटफॉर्म। पण सेंट्रल रेल्वेच्या बाजूलाच आपण बघू शकता की बार अँड रेस्टॉरंट उघडलं गेलेलं आहे इथे, जेणेकरून प्रवासाला जाताना जे यात्रेकरू आहेत ते खूप थकलेले असतात, त्यांना कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये आणि दारू शोधावी लागू नये यासाठी इथे बघा आपण बिअर बार लावलेला आहे। आणि बघा 2-4 किलोमीटर 10 किलोमीटरपर्यंत कुठल्याच प्रकारची इथे गाव किंवा वस्ती नाही आणि या प्रवाशांकरता सरकारने मला वाटतं हे खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे, जेणेकरून देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होईल आणि जी रेल्वे आपली जी काय म्हणतो आपण की नुकसान भरपाई व्हावी या दृष्टीने कदाचित हे रेल्वेचं पाऊल उचललं गेलेलं आहे। अशा ठिकाणी रेल्वेच्या पटरीच्या बाजूलाच प्लॅटफॉर्मला लगतच ही जागा आणि हे लायसन कसं मिळालं हा एक संशोधनाचा विषय आहे। मी एक सामान्य नागरिक, एक प्रवासी आहे, या दृष्टीने मी सेंट्रल रेल्वेला हे इथे विचारू इच्छितो की अशा प्रकारचं लायसन सेंट्रल रेल्वे नव्हे, कुठली जी काही एजन्सी असेल नेमलेली, हे लायसन कसं मिळालं की जेणेकरून दारूचं दुकान हे प्लॅटफॉर्मच्या लगतच यावं। धन्यवाद।